दरम्यान रोहित पवार यांनी सुद्धा आज पुन्हा एक नवं ट्विट केलेलं आहे। नगर दक्षिणेमध्ये उत्तरेतून एक पाकिट आलं आणि मालक मंत्र्यांना फुलाला मतदान करण्याचं निवेदन दिलं असा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे। सुजय विखे पाटलांवर त्यांनी निशाणा साधलाय। तर नेमकं काय ट्विट केलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नगर दक्षिण मतदारसंघात आज राजा असलेल्या प्रत्येकाच्या नावानं उत्तरेतून एक पाकिट आलं। यामध्ये थोडा प्रसाद आणि मालक मंत्री यांचं फुलाला मतदान करण्यासंदर्भात निवेदन आहे। तर असा घणाघात रोहित पवार यांनी केलेला आहे। दरम्यान 2019 मध्ये रोहित पवार यांच्या कार्यकर्त्याला पैसे वाटप करताना पकडलं होतं असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय। तसंच या प्रकरणी त्यांच्यावर आजही गुन्हा दाखल असल्याचा टोला सुजय विखे पाटलांनी लगावलाय। तर माझ्या आरोपावर न बोलून सुजय विखेंनी अप्रत्यक्षरित्या पैसे वाटल्याचं मान्य केल्याचा पलटवार रोहित पवार यांनी केलाय। गेले त्याचा आणि त्या व्यक्तीचा पुढेही कोरिलेशन नाहीये। तुम्ही गाडीची डिक्की उघडली, गाडीमध्ये काही सापडलं तर विषय वेगळा आहे। आज दोन्ही व्हिडिओ वेगळे वेगळे आहेत आणि त्याला कोरिलेट करायचा प्रयत्न केला जातो। हे बघा, मला उत्तर देण्याचं कारणच नाही। तिथं पोलिसांनीच त्याच्यामध्ये त्या जो काही त्यांचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे असं कुठेही काही घडलेलं नाही। ते तिथं मी सुजयदादाला पाठवून देतो, ते त्यांनी तिथं वाचावं आणि बघावं, उगाच हवेतल्या गोष्टी करू नये। आता त्यांनी मी जे ॲलिगेशन केलेलं आहे की भाजपचा जो तिथं पदाधिकारी आहे तो पैसे वाटतो, त्याबद्दल ते काय बोलले नाही। म्हणजे कदाचित ते स्वीकारत आहेत की पैसे ते म्हणजे भाजप तिथं वाटत आहेत।